नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत. अंबाजोगाई इथे शिक्षक आहे, साहित्यिक आहे, वक्ता आहे, संशोधक, सामाजिक कार्यकर्ता आहे आणि प्रबोधनकारसुद्धा आहे. भारतीय सण जे आहेत त्या प्रत्येकातून आरोग्याबाबतची शिकवण ही दिलेली आहे. आपण आजारी पडू नये, आपलं आरोग्य हे अबाधित राहावं यासाठी हे वेगवेगळे सण आपण साजरे केले पाहिजेत. आणि जर आपण आजारी पडलोच तर अशा वेळेस निसर्गोपचार हा आपल्याला तारतो. कसं हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर भारतीय संस्कृती आणि वेगवेगळे सण जे आहेत यांचं महात्म्य आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला दीर्घ आयुरारोग्य लाभावं म्हणून माझ्या वडिलांनी एक अतिशय चांगलं असं पुस्तक आपल्या सगळ्यांसाठी हे 2009 सालीच प्रकाशित केलेलं आहे. भारतीय सण, आरोग्य आणि निसर्गोपचार. माझे वडील ज्येष्ठ नाट्यकलावंत आहेत, ज्येष्ठ साहित्यिक आणि निसर्गोपचारक आहेत. देवमाणूस असं त्यांना सर्वजण म्हणतात, कारण तसं कार्य त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. आता या पुस्तकामध्ये भारतीय सण, आरोग्य आणि निसर्गोपचार यामध्ये वेगवेगळ्या सणांची सांस्कृतिक माहिती आहे. तो सण साजरा कसा करावा याबाबतही सांगितलेलं आहे. रजत प्रकाशन औरंगाबाद यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आपण ते पुस्तक प्राप्त करू शकतो. परंतु आपण दीपावलीच्या निमित्तानं दीपावलीचा आनंद आणि आरोग्य हा जो लेख माझ्या वडिलांचा या पुस्तकामध्ये आहे तो आपण वाचूया, समजावून घेऊया. काय लिहिलं आहे? दिवाळी, दीपावली, दीपवाळी अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा सण म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा आनंद उत्सवच म्हणावा लागेल. कोणी गरीब असो वा श्रीमंत, लहान असो वा मोठा, सर्वच जण हा सण हर्षोल्लासात साजरा व्हावा म्हणून आपापल्या परीने नियोजन करीत असतात. दिव्यांची आरास, रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, फराळांच्या पदार्थांची रेलचेल, पाहुण्यांच्या, स्नेहीजनांच्या गाठीभेटी, शुभेच्छांचा वर्षाव आणि घरासह आनंदून गेलेलं मन हे सारे अनुभवत राहावेसे वाटते. पण हा 4 दिवसांचा आनंद नंतर ओसरत जातो. उत्साहात केलेल्या अमाप खर्चाचा ताण नंतर काही काळ का होईना जाणवतो. काहींचे देणे वेळेवर होत नाही हे विशेषतः जाणवते. आरोग्याच्या समस्या उद्भवतात तर काही जणांच्या असलेल्या वाढतात. आरोग्य बिघडले की शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास तर होतोच, शिवाय एका आजारी व्यक्तीमुळे सारे घर परेशान होते. म्हणून दीपावलीचा आनंद सहजतेनं मिळावा, त्यात विरजन पडू नये, उलट तो द्विगुणित व्हावा यासाठी अनेकांच्या अनुभवातील काही गोष्टींची दखल घेऊन दक्षता बाळगणे हे यथोचित ठरेल. घर म्हणजे स्वीट होम, फरसाण गृह होऊ नये. यासाठी फराळाचे पदार्थ मोजके व मध्यम प्रमाणामध्ये करावेत. साखर, मैदा, मीठ, तूप याला आरोग्यशास्त्रामध्ये पांढरे विष म्हटले आहे. म्हणून यांचा मर्यादित वापर करावा. म्हणजे यापासून तयार केलेल्या पदार्थांचे व अधिक प्रमाणात केलेल्या फराळाचे, चिवडा, चकली इत्यादी 10-15 दिवस सेवन करावे लागणार नाही. डोसा, इडली सांबर, उत्तप्पा, उकडलेले पदार्थ, विविध फळे यांचा अंतर्भाव दीपावलीच्या काळातील आहारात आवर्जून करावा. खमंग बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी, इतरही जे आहेत ना पदार्थ, आपले पारंपरिक पदार्थ, पारंपरिक म्हणतो आपण, चूक आहे, ते पारंपरिक म्हणायला पाहिजे. हे पदार्थही केले पाहिजेत. आत्ताच्या पदार्थांचा उल्लेख केला मी, तर हे पदार्थ सकाळी नाश्त्यामध्ये घ्यावेत. जेवताना जेवणच करावे. ताटात वा ताटाजवळ फराळाचे पदार्थ ठेवू नयेत. का? आग्रह करणारे आग्रह करतात, पोट आपलं आहे, आग्रह मोडवत नाही आणि मग आपण खात राहतो. जेवताना फराळाचे पदार्थ शक्यतो टाळावेत. मान म्हणून एक घास पुरेसा ठरतो. दुपारी मध्यम भोजन करावे. रात्री अल्पसा आहार घ्यावा. लिंबूरस पाणी सायंकाळी 4-5च्या सुमारास घ्यावे. दुपारची झोप टाळावी.
फटाके शक्यतो खरेदी करू नयेत, केले तरी कमी खरेदी करावेत. गच्चीवर गेले की श्रीमंतांनी आसमंतातील उडविलेली धमाकेदार आतषबाजी रोषणाई अनुभवता येते. आपण खर्च करण्याची काय आवश्यकता आहे का आणि प्रदूषणामध्ये भर घालण्याची आवश्यकता आहे का? नाही आहे. फटाक्यांमुळं अनेकांनी नाक, डोळे, हात आदी अवयव गमावले आहेत, तर काही जणांना प्राणास मुकावे लागले आहे. घरी अथवा शेजारी अशी दुर्घटना होऊ नये याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. शिक्षकांनी शाळेत विद्यार्थ्यांना याबाबत उद्बोधन केल्यास त्याचा बहुतांशी सकारात्मक परिणाम दिसून येतो. पालकांनी पाल्याला दिवाळी संस्मरणीय वाटावी यासाठी त्याला समजावून सांगून फटाक्यांऐवजी प्रेरक पुस्तकांचा संच भेट द्यावा. आम्ही ते केलेलं आहे, नेहमीच करतो. त्यात चरित्र, बोधकथा, सुविचार यांचा आवर्जून अंतर्भाव करावा. ती आवडीने वाचतात मुलं, असा अनुभव आहे. दागदागिन्यांची खरेदी अत्यावश्यक तेवढीच व कमी प्रमाणात करावी. धनत्रयोदशीच्या दिवशी तर मी काय करावं? बालभारती लातूर इथं गेलो, मराठी विश्वकोशाचे खंड विकत आणले आणि किशोर मासिकाचे निवडक अंक जे आहेत त्याचे 2 संच आणलेत. एक संच शाळेसाठी, एक संच माझ्या संग्रहासाठी, आणि मराठी विश्वकोश शाळेत आहेतच, माझ्यासाठी मी खरेदी केले आहेत. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनच्या दिवशी, दिवाळीमध्ये किंवा गौरी पूजन आपण जेव्हा करतो तेव्हासुद्धा ह्या गोष्टींना प्राधान्य मी अधिक प्रमाणामध्ये देत आलेलो आहे. कित्येकजण हे करतात, कारण आपलं चारित्र्य आणि ज्ञान हे फार मोठं धन आहे. संस्कृती आणि संस्कार हे फार मोठं धन आहे. दीपावलीच्या काळातील 4ही दिवसांचे सांस्कृतिक, धार्मिक व आरोग्यदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. दीपावलीपूर्वी घर व परिसर स्वच्छ व लख्ख करून घ्यावे. नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊबीज या 4ही दिवशी पहाटे लवकर उठून तेलाने संपूर्ण अंगाची मालिश करावी. सुगंधी उटणे लावून अभ्यंग स्नान करावे. घर, अंगण, देवघरामध्ये सुगंधी धूप लावावा. 5 मिनिटे शांत बसावे. वडीलधाऱ्यांचे दर्शन घ्यावे. अशा मंगलमय वातावरणात शुचिरभूत व सुगंधित मनाने वावरावे. मुखातून कटाक्षाने शुभ बोलच बोलावेत. जर एखादा रागावू लागला तर दुसऱ्याने त्यावेळी शांत बसावे. रागावणारा हळूहळू शांत होतो, त्याला शांत होण्याची संधी तरी मिळाली पाहिजे. असो. आयुष्यभर साथ सोबत राहणारे एकमेव नाते म्हणजे बहीण भावाचे. तुम्ही कोठेही असा, आवर्जून ताईला भाऊबीजेसाठी, दीपावलीसाठी घेऊन यावे. यथोचित सन्मान करावा. काही अडचण असेल तर तिच्या सासरी जाऊन सन्मानासह तिचा आनंद द्विगुणित करावा. दीपावलीचा आनंद व आरोग्य हे दोन्ही आपल्याच हातात व धारणेत आहे, हे मात्र निश्चित. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. वडिलांचे लेख बरेचसे प्रकाशित झाले होते. रजत प्रकाशनचे अशोक कुमठेकर म्हणाले पुस्तक काढायचं आहे. ते लेख निवडताना आम्ही दोघांनी लेख निवडले. जो लेख राहिला होता, जे वडिलांनी मला सांगत आले त्या आधारे जो लेख लिहिला तो मी आत्ता तुम्हाला वाचून दाखवला. पण हा वडिलांचाच लेख आहे आणि वडिलांनी जे मला शिकवलं तेच मी शब्दबद्ध केलेलं आहे. आणि हे पुस्तक खूप त्यावेळेस गाजलं. अजूनही या पुस्तकाची मागणी होते आहे. पुस्तकाची मी जाहिरात करत नाही आहे. आपली भारतीय संस्कृती आणि संस्कार आपण विसरत चाललेलो आहोत. सण कसे साजरे करावेत आणि काय आपण पथ्य पाळावं यासाठी मी सगळं सांगतो आहे. आणि सहज मी हे या पुस्तकाबाबतचं शीर्षक मीच दिलं पुस्तकांना. आणि ही पुस्तकाची प्रत जी आहे, प्रकाशनपूर्व, मुद्रणपूर्व, ही मी दिली. ज्यांनी लाखो नेत्र शस्त्रक्रिया करून लाखो आत्मबांधवांना नवीन दृष्टी दिलेली आहे, ते पद्मश्री डॉक्टर TP लहाने, डॉक्टर तात्याराव लहाने यांना ती प्रत पाठवली आणि त्यांनी या पुस्तकाबाबत त्यांचा अभिप्राय हा त्यांनी दिलेला आहे. अधिक काय सांगू, त्यांचा या पुस्तकाबाबतचा अभिप्राय आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेऊ.
पण मला एवढंच सांगायचं आहे की दिवाळी आपण साजरी करावी. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. कुठे गेली ही लोकगीतं? का म्हणत असत? त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, काय सामावलेलं आहे? दीपवाळी दिव्यांची रांग असते. सद्गुणांचा, ज्ञानाचा, चारित्र्याचा, संस्कृतीचा दिवा हा आपण प्रज्वलित केला पाहिजे. आपलं अंतर्मन प्रज्वलित केलं पाहिजे. आणि खूप चांगलं माध्यम आहे. लोक पुस्तक वाचत नाहीत, पण पुस्तकाच्या आधारे माझ्यासारखे बरेच जण हे व्हिडिओज हे बनवत आहेत. ते आपण बघावेत. आपण वेळ काढावा, मोबाईल लावून ठेवावा आणि सगळं बसल्या बसल्या आपलं समजावून घ्यावं. ही तळमळ कळकळ जी आहे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. दिवाळीच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा मी देतो आहे आणि मतदानासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो आहे. हार्दिक शुभेच्छा सत्य न्यायाला मतदान करण्यासाठी आहे आणि आपल्या सगळ्यांना सुखी सुरक्षित राहण्यासाठी महाविकास आघाडीशिवाय पर्याय असूच शकत नाही आहे. त्यामुळं आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच आपण ठरवून मतदान करावं. कारण ताऊन सुलाखून उमेदवार हे नेहमीप्रमाणेच हे दिलेले आहेत आपल्या सुखासाठी आणि सुरक्षिततेसाठी आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी. हे उमेदवार हे महत्त्वाचे आहेत. आपल्याला हवं ते सरकार आपण आणायचं आहे. आपण मतदान करावं सत्य आणि न्यायाला. आपल्या आणि येणाऱ्या पिढ्यांच्या सुखी आणि सुरक्षित जीवनासाठी आपण हे मतदान करायचं आहे. आपल्या सगळ्यांना मतदानाच्या हार्दिक शुभेच्छा, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाविकास आघाडी, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस, जय इंडिया, जय मानवता, जय जगत.